नमस्कार नमस्कार महाराष्ट्र साहेब, नमस्कार. मानाचा मुजरा. मी अपूर्व महाराष्ट्र मावळा. सर्वांना, सर्व मराठी बांधवांना, सर्व महाराष्ट्रीयन लोकांना आज महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा, कामगार दिनानिमित्त शुभेच्छा. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण की आज महाराष्ट्र दिन आहे आणि मी महाराष्ट्राचा मावळा आहे. अपूर्व महाराष्ट्र मावळा. माझं स्वप्न तुम्हाला माहीत असायचं आहे. अगर तुम्हाला माझं स्वप्न, माझं उद्दिष्ट, माझं आयुष्याचं ध्येय काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर माझे जुने व्हिडिओ पहा. तुम्हाला माझे जुने व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळेल की मला काय साध्य करायचं आहे, माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, किंवा माझं स्वप्न काय आहे. किंवा हे सांगतो, माझ्या एका स्वप्नामध्ये हजारोंचे स्वप्न दडलेले आहेत, म्हणून माझं एक स्वप्न पूर्ण होणं गरजेचं आहे. तर आज महाराष्ट्र दिन आहे. तर आज एवढं सांगेन मी की महाराष्ट्र दिन म्हटलं की महाराष्ट्राने जगाला खूप मोठी गोष्ट दिलेली आहे. सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातूनच गेलेल्या आहेत. भारताचं संविधान एका मराठी माणसाने दिलेलं आहे, डॉक्टर भीमराव आंबेडकर, माझे बाबासाहेब आंबेडकर. भारताची पहिली शाळा, महिलांची पहिली शाळा माझ्या आजोबांनी दिली आहे. आजोबा म्हणा, बाबा म्हणा, पण देव माणूस म्हणा, काही म्हणा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेली आहे. भारताला पहिली महिला शिक्षिका, तुम्ही मला कमेंट करा, आता त्यांचा पिक्चरही आलेला आहे. पहिली महिला शिक्षिका भारताची कोण आहे, ते पण महाराष्ट्राने भारताला दिलेली आहे. बाउंड्रीच्या बाहेर बॉल पकडण्यासाठी राखीव ठेवलेला विद्यार्थी, राखीव ठेवणारा म्हणजे बॉल कोणी बाउंड्रीला मारला की तो बॉल उचलून पास करायचा, ते त्याचं पहिलं काम होतं. आणि तो क्रिकेटचा देव मानला जातो, तो पण मराठी माणूस. त्याचं मला नाव सांगा, त्यांचं मला नाव सांगा. मला माहिती आहे क्रिकेटचा देव कोण आहे, तुम्हाला तर लगेच सांगता येईल. भारताची पहिली मराठी गायिका, नामवंत पहिली मराठी गायिका लता मंगेशकर. आणि भारताचे पहिले हृदय सम्राट, हिंदू सम्राट, तो पण एक मराठी माणूस, बाळासाहेब ठाकरे. माझा सांगायचा उद्देश हा आहे, माझं जीवन खूप सुंदर आहे, माझं आयुष्य खूप सुंदर आहे, पण सध्या मी स्ट्रगलिंग पिरियडमध्ये, म्हणजे माझ्या आयुष्यात जरा काही वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, पण माझं आयुष्य खूप सुंदर आहे. हा काळ जरा कठीण आहे. या कठीण काळात मला 50,000 मावळे पाहिजे. 50,000 मावळे, परत शब्द आहे का, 50,000 मावळे, सबस्क्राईब, फॉलोअर्स, तुम्ही काही म्हणा, मी मावळे म्हणतो. कारण की मला महाराष्ट्राची पहिली अशी संस्था, पहिलं असं हॉस्टेल काढायचं आहे, स्थापन करायचं आहे, जो म्हणतो इथे श्रीमंत मुले केले जातील, इथे उद्योजक बनवले जातील. टप्पा पहिला. टप्पा दुसरा, इथे अधिकारी बनवले जातील, जे स्पर्धा परीक्षा करतात किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करतात, असे अधिकारी मी बनवणार. शिकताना शिकवणार मी. अशी संस्था, पहिली संस्था, अधिकारी बनवणारी संस्था, फॅक्टरी. शिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना फॉरेनला डॉलरमध्ये कमाई करण्यासाठी मी बाहेर पाठवणार. असे 3 काम होणार. 3 कामं. मी त्रिशूळ घेऊन येतोय. महाराष्ट्र साहेब, मला तुमची गरज आहे. मला फॉलोअर्स पाहिजे. मला ॲक्च्युली
ह्याचं फक्त व्हिडिओ बनवता येतं, मला पोस्ट करता येतं, पण मला त्या टेक्निकली गोष्टी मला माहीत आहे, माझा व्हिडिओ व्हायरल नाही होत आहे. अगर तुम्ही म्हणजे आपली एक म्हण आहे की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो, मराठी माणूस खेकडा आहे. तर मला असं वाटतं ही म्हण जी आहे ना ही पुसली गेली पाहिजे. मी एक मराठी मुलगा, एक महाराष्ट्रीयन व्यक्ती, एक महाराष्ट्रीयन व्यक्तीला मदत मागतोय. मला अपूर्व महाराष्ट्र मावळा बनवण्यास मदत करा, मला संस्था टाकण्यात मदत करा. फक्त माझा व्हिडिओ हा 5 लोकांना शेअर करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला माझं कार्य कुठपर्यंत आलेलं आहे, मी कशी झटझट करतोय ह्या कामासाठी, ते पाहण्यासाठी ॲटलिस्ट मला लाईक आणि फॉलो करा. सॉरी, व्हिडिओ कट झाला जागा नसल्यामुळे. तर मला सांगायचं आहे महाराष्ट्र साहेब, प्लीज मला सपोर्ट करा. महाराष्ट्राने जगाला भरपूर काही दिलेलं आहे आणि जगाला हा मराठी मुलगा पण अजून काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्राची किंवा जगाची पहिली संस्था जी सांगते इथे श्रीमंत मुले केले जातील, अधिकारी बनवले जातील, फॉरेनला डॉलर कमवायला मुलांना पाठवलं जाईल, अशी संस्था तुमच्या सपोर्टने, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या सपोर्टने मी ती संस्था बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. मला लिलावाने एक दगड 50 लाखाला विकायचा आहे. दगडच म्हणेन मी, कारण की त्याच्या स्पर्शाने, त्या पारस दगडाच्या स्पर्शाने हॉस्टेलच्या अनाथ मुलांच्या, वंचित मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. प्लीज मला मदत करा खराखुरा अपूर्व महाराष्ट्र मावळा बनण्यास. जय महाराष्ट्र करीन कष्ट अनाथ आणि वंचित हॉस्टेलच्या मुलांसाठी. प्लीज मला मदत करा मावळा बनण्यासाठी. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. थँक्यू. पहिला मराठी मुलगा, जगाला देणारे आगळी वेगळी संस्था. थँक्यू.